श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. हो. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळूवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. मन एकदम शांत शांत झालेलं आहे. सगळी शांत स्पंदनं आपल्या शरीरामध्ये पोहोचलेली आहेत आणि सुंदर मधुर असा नाद येतो आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज वृंदावनात खूप गडबड चालली आहे. लगबग 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 चालली आहे. काय चाललंय? अरे हो, इंद्राची पूजा करायची आहे ना. सगळेजण आपल्या उत्सवासाठी पूजेसाठी साहित्य गोळा करून आणत आहेत. त्यांची लगबग चालली आहे. आता आज किंवा उद्या इंद्राची पूजा करायची आहे. सामग्री सगळी जवळ हवी. फुलं, पानं, कुंकू, बुक्का, गुलाल, नैवेद्यासाठी काही गोड दोढाचं जेवण, प्रसाद, सगळं सगळं करायची गडबड चालली आहे. यशोदा मैया सुद्धा सगळ्या तयारीमध्ये गुंतून गेलेली आहे. आपण बघत आहोत. आपणही काहीतरी करतच आहोत तिथे. आपल्याला दर वेळेला तो वृंदावनात नेतोच ना. आजही घेऊन गेलाय. म्हणा बघू. ओम नमो भगवते वासुदेवाय. छान पितांबर नेसून मोर मुकुट घातलेलं आहे. मोर पिसाचं मुकुट माथ्यावरती आहे. गळ्यात विविध प्रकारचे अलंकार सगळे घातलेले आहेत. तुळशीच्या माळा आहेत. वैजंती माळा आहे. पायात छोटे छोटे नुपूर आहेत. आणि लगबगीने कान्होबा आईकडे गेलेत. ते जाईपर्यंत आपण नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंत आईपाशी आलेत. कान्होबा असतो. आईला विचारतोय, माते, आपण इंद्राचीच का पूजा करतो ग? माता त्याला सांगत आहे,
इंद्र आपल्याला पाऊस देतो ना, पाऊस पाडतो ना, इंद्रामुळे पाऊस पडतो. पाऊस पडला की धान्य उगवतं, आपल्या गायी वगैरे सगळ्यांना धान्य खायला मिळतं, अन्न मिळतं. आपल्या गायी चरतात की नाही मग. आपले एक छोटे कान्होबा. अगं आई, आपली तर सगळ्या गायी वगैरे गोवर्धन पर्वतावरती चरायला जातात. आपल्यालाही अन्न तिथूनच मिळतं ना, तिथंच पाणी पण मिळतं. मग त्या गोवर्धनाची का नाही पूजा करायची? ओ, आज गोवर्धनाच्या पूजेला जाणार आहोत काय आपण? वा, आणि म्हणून आनंदाने आम्ही नाम घेतो आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. का बरं भगवंतांच्या मनात, कान्होबाच्या मनात गोवर्धनाची पूजा आली? कारण का? इंद्राच्या मनात अहंकार निर्माण झाला होता. मी करतो, माझ्यामुळे पाऊस पडतो, माझ्यामुळे सगळं होतं, माझ्यामुळे खायला मिळतं, माझ्यामुळे प्यायला मिळतं. किती तो अहंकार. भगवंतांना कुठेही अहंकार दिसलेला नाही हो चालत. कारण काय आहे? कारण सर्वत्र परब्रह्म पसरलेलं आहे आणि ते परब्रह्मच सर्व हालचाल करत असतं. त्यामुळे कोणाच्याही मनात मी करता हा भाव, हा अहंकार भगवंतांना राहिलेला चालत नाही. अहंकाराचा नाश करण्यासाठी तर भगवंत आलेले आहेत. इंद्राच्या मनातला अहंकार काढायचाय. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्या गोप गोपी, कान्होबाचे मित्र कसे कान्होबामय होऊन गेलेले आहेत. कुठे अहंकारच नाहीये त्यांच्या मनात. त्यांच्या मनात फक्त कान्होबा, कान्होबा, कान्हू, माझा कान्हा, असंच आहे. म्हणून तर भगवंतांनी सगळ्या लीलेमध्ये सगळ्यांना घेतलंय ना. आपणही त्यातलेच आहोत ना. म्हणून नाम घेऊया. अहंकार रहित होऊन नाम घ्यायचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. अहंकार ही गोष्ट आपल्याला कळतच नाही. इतकी सूक्ष्म आहे, ती कधी वर डोकं काढेल हे कळतच नाही. इंद्र देव झाले तरी त्यांच्याही मनात अहंकार आहे. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की साधनेतून आपलं मन शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल.
परमेश्वर आपल्या अंतरात प्रकट होतील. तोच राम जन्म असेल, तोच श्रीकृष्ण जन्म असेल. पण तरीही साधनेत पुढे पुढे जाताना सुद्धा, म्हणजे देवत्व प्राप्त झालं तरीही अहंकार राहू शकतो. हे या गोष्टीतून आपल्याला भगवंत शिकवत आहेत. म्हणून नाम घेऊया, प्रार्थना करूया की भगवंता, मी तुझा आहे, मी तुझा आहे. हे नुसतंच म्हणायचं नाहीये, तर पूर्ण अहंकार रहित व्हायचं आहे. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंता, आमच्या मनामध्ये अहंकार राहू देऊ नको बाबा. मी तुझा आहे या समर्पण भावाने आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत. अज्ञानी आहोत, अजून कळत नाही रे भगवंता. कान्होबा, कळत नाही रे, सर्वस्व अर्पण करायचं म्हणजे काय. तुझ्याशी एकरूप झालो. आमचे विकार वासनांवरती, त्या कालियावरती तू नर्तन करीत आहेस, असे भाव आम्ही ठेवतो आहोत. पण आम्हाला अजून त्यातलं काहीही कळत नाही. पण पूर्ण श्रद्धा आहे भगवंता, तू आहेस आमच्या बरोबर. तुझं नाम आहे आणि त्यातूनच आम्ही पूर्ण अहंकार रहित होणार आहोत. ही पूर्ण श्रद्धा आहे. त्याच श्रद्धेने आम्ही नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. चला चला, आज गोवर्धनाची पूजा करायला जायचंय. वृंदावनातील आसपासच्या भूमीमधील सगळे गोप गोपिका, ग्वाल ग्वाल बाला, सगळे जण वृंदावनात गोवर्धनाच्या पायथ्याशी आलेले आहेत. कान्होबाने वेगळाच विचार यात मध्ये मांडलेला आहे. अहंकाराची पूजा करायची नाही, तर जो निरहंकारी आहे, जो परोपकारी आहे, जो सर्वांसाठी झिजत आहे, अशाची आपल्याला पूजा करायची असते. म्हणून त्या गोवर्धनाची पूजा करायची आहे. सगळे जण जमलेले आहेत, सगळे जण नाम घेत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, ब्रह्मांडी जे आहे ते आपल्या पिंडात आहे. हा गोवर्धन म्हणजे सुद्धा आपल्यामध्येच आहे. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय. ह्या इंद्रियांचं वर्धन, संवर्धन आपल्याला करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे? त्यासाठी नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय.
आहेत ना आपल्याला इंद्रिय सगळी, पण ती कुठं धावतायत? सगळ्या बाह्य गोष्टींकडे धावता आहेत. प्रत्येक इंद्रियाला आपापलं सुख हवंय. अतिशय स्वार्थी आहेत. सुखासाठी अखंड धडपड करत आहेत. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मला हे सुख मिळालंच पाहिजे म्हणून अखंड धावतायत. आणि हाच तो आपला अहंकार आहे. मला सगळं मिळालं पाहिजे, मला जे हवं तेच मला मिळालं पाहिजे. हा अहंकार म्हणजेच आपल्यामधला इंद्र समजायला हरकत नाही. जे जे काही आपल्या मार्फत घडतं ते सर्व इंद्रियांमार्फत घडत आहे. मग त्या इंद्रियांचं वर्धन आपल्याला करायचंय, त्यांची जोपासना करायची आहे, त्यांची धावाधाव कमी करायची आहे. आणि वर्धन करायचं म्हणजेच काय करायचं, तर त्यांना उन्नत करत न्यायचं आहे, चांगल्या मार्गाकडे वळवायचं आहे. आणि चांगला मार्ग फक्त एकच आहे, जो भगवंतांच्या चरणी जातो. म्हणून प्रत्येक इंद्रियांचं सुख हे भगवंत असलं पाहिजे. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशी ही गोवर्धनाची पूजा आपल्याला करायची आहे. प्रत्येक इंद्रियातून भगवंतांची सेवा हेच त्यांचं पूजन असतं. भगवंत गोवर्धन पर्वतासारखे अचल आहेत, आढळ आहेत, उभे आहेत. त्या भगवंतांकडे आपण लक्ष ठेवूया, त्यांच्यावर ध्यान केंद्रित करूया. गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी आपल्या मात्या पित्यांसहित भगवंत उभे आहेत. सगळ्यांना सांगतायत की चला गोवर्धन पर्वतावर जाऊया, नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळे मिळून पर्वतावरती चढायला लागलेले आहेत. छानशी जागा बघून सर्व पूजेची तयारी केलेली आहे. तयारी करताना प्रत्येक जण भगवंतांचं नाम घेत आहेत. आपणही सगळी मदत करीत आहोत. आणलेलं साहित्य सगळं गोळा करून ठेवत आहोत. आनंद भरलेला आहे मनामध्ये. पूजा करायची आहे, उत्सव करायचा आहे. मनामध्ये आनंदाची स्पंदनं, उत्साहाची स्पंदनं भरून आहेत. कितीही अवजड सामान असलं तरी भराभर आपण उचलून नेत आहोत. असं नेत असताना आपण नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या इंद्रियांना आपण बाह्य विषयातील दलदलीतून काढून
वरती नेत आहोत. हेच त्यांचं वर्धन आहे. हाच आपला गोवर्धन उत्सव आहे, जो आपण आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत. कारण का तर आपल्या अंतरामध्ये भगवंत आहेत, ह्याची आता आपल्याला पूर्ण जाणीव झालेली आहे. बघा, शरीर किती हलकं झालं आहे, फक्त ऊर्जा भरून राहिलेली आहे. चैतन्य उत्साह आपल्या देहामध्ये आहे. देहाचं भान गळून गेलेलं आहे आणि ते चैतन्य म्हणजेच आपले भगवंत आहेत. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. पर्वताची पूजा करण्याचं कार्य चाललंय. मंत्रोच्चार होत आहेत, पूजेचं सामग्री वापरली जाते आहे. धूप दीपांनी प्रकाशमय असं वातावरण झालंय. सुगंधांनी सगळं भरून गेलेलं आहे. पर्वतावरच्या वृक्षवेली आनंदाने डोलत आहेत. पक्षी सुद्धा झाडांवर वृक्षांवर बसून आनंदाने हा सोहळा पाहत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि अचानक काय झालं? कड 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 आवाज यायला लागला. विजा चमकायला लागल्या. काहीतरी संकटाची जाणीव होती आहे. पण तरीही मन निश्चिंत आहे, कारण माझा कान्होबा माझ्या बरोबर आहे. माझा भगवंत माझ्या बरोबर आहे. आणि जे माझा भगवंत सांगतो ते सगळं हिताचंच सांगतो, यावर सर्वांची श्रद्धा असल्यामुळे निश्चिंत मनाने पूजेचं कार्य पुढे चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. काळ्या कुट्ट मेघांनी आसमंत भरून गेलेलं आहे. एक काळी छाया गोवर्धन पर्वतावरती दिसत आहे. आणि अचानक जोर जोरात पाऊस बरसायला लागला. इतक्या प्रचंड मोठ्या धारा पावसाच्या लागल्या. सगळेजण घाबरून गेलेले आहेत. तो पावसाचा मारा सुद्धा सहन होईना. काय करायचं? कृष्णाचा धावा करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णा 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 असे म्हणून सगळी मंडळी धावतायत. पर्वतावरनं खाली आलेली आहेत. कुठं जावं काही कळत नाहीये. अखंड धार लागलेली आहे. मुसळधार ज्याला म्हणतो तसा पाऊस पडत आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. प्रचंड मोठं संकट आलेलं आहे.
नमो भगवते वासुदेवाय. सगळेजण धावत धावत खाली आलेले आहेत. कृष्णाच्या भोवती सगळेजण भयभीत होऊन व्याकुळ होऊन उभे आहेत. कृष्णा कृष्णा, अरे आपण इंद्राची पूजा केली नाही म्हणून तर हे संकट आलं नसेल ना. आपणही असेच असतो ना. कुठेतरी मनात शंका घेतो की भगवंताचं मी हे करायला विसरलो म्हणून तर संकट आलं नसेल ना. पण नाही, आपले भगवंत असे नाही. तो आपल्या हातून कुठली गोष्ट एखादी राहिली, त्याच्या पूजेसाठी एखादी सामग्री कमी पडली, वेळ कमी पडला, तरी ते आपल्यावर रागवत नाहीत, कोप करीत नाहीत. म्हणून त्यांचं नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. पण अहंकाराचा जोर कसा असतो तो आपण आता बघतोय ना. चहू दिशाने पावसाचा मारा करतोय, म्हणजे संकटांचा मारा होतो तो केवळ आपल्या अहंकारामुळे. म्हणजे आपल्या अहंकारातच आपल्या सर्व आधी व्याधींचं मूळ दडलेलं आहे. भगवंताचा देवाचा कोप असा कधी नसतोच, कारण ते अतिशय कृपाळू आहेत, दयावंत आहेत. असं दुःख ते कुठल्याही भक्ताला देत नाहीत. म्हणून आता ही सगळी भक्त मंडळी, त्यामध्ये आपणही आहोत. आपण सगळे भगवंताभोवती उभे आहोत. भगवंत म्हणतात, घाबरू नका, घाबरू नका, शांत व्हा, मी आहे ना. म्हणा बघू. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी आहे ना, मी आहे ना. सगळे शांत रहा. पर्वतावर चरणाऱ्या गायी वगैरे सुद्धा सगळे आता खाली आलेले आहेत, आपापल्या मालकाच्या जवळ आलेले आहेत. सगळ्यांची अंग शहारत आहे. थंडी, वारा, पाऊस झोडपून काढतोय. आणि क्षणात कृष्णाने काय केलं? गोवर्धन पर्वताला नमस्कार करून प्रार्थना केली आणि उजव्या हाताची करंगळी पायथ्याशी लावली आणि अख्खाच्या अख्खा पर्वत त्या करांगुलीवरती उचलला आणि सगळ्यांना हाक मारली, या रे सारे जण या, पर्वताच्या खाली उभे राहा. वरून धो 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 पाऊस कोसळतोय. सर्व बावरलेली मंडळी भगवंतांनी हाक मारताच जो पर्वत त्यांनी करांगुळीवरती उचललाय त्याच्या खाली येऊन उभे आहेत, अतिशय सुरक्षित. आता कुठलाही मारा नाही, पावसाचा मारा नाही, सोसाट्याचा वारा नाही, थंडी नाही.
सर्व जीव सुरक्षित उभे आहेत. सर्वांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे. आज सर्वांना कळून चुकलंय की हा कान्होबा नाही, हा साक्षात भगवंत आहे. म्हणून प्रत्येक जण नतमस्तक होऊन नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अतिशय सुरक्षित भावना आपल्याही मनामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही भगवंताच्या छायेखाली आहोत. भगवंतांच्या चरणापाशी उभे आहोत. भगवंतांच्या भोवती आहोत आणि पूर्ण भगवंतांनी आमच्यावरती छत्र धरलेलं आहे. कितीही मोठं संकट आलं तरी भगवंत आम्हाला त्यातून बाहेर काढणार आहेत आणि काढलेलं आहे. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंतांच्या लक्षात आलं, ते सगळ्यांना सांगतायत, अरे मी एकट्यानेच हा भार उचललाय, तुम्ही सगळे काय करताय असं म्हणतास. प्रत्येकाने काही ना काही टेकू लावलाय. कोणी काठी लावलीये, कोणी हात लावलेत, कोणी भगवंतासारखाच प्रयत्न केलाय. एकच बोट लावून धरायचा मूठ वळून. आणि सगळेजण आता भगवंतांबरोबर आपणही भार पेलू शकतो या भावनेने आनंदित राहून सुरक्षित राहिल्याच्या भावनेने नाम घेत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंत म्हणतायत, आपला भार उचलायचा आपण प्रयत्न करायलाच हवा. आणि त्यासाठी ते आपल्याला काहीतरी टेकू लावायला सांगत आहेत. हात वरती करून हात लावायला सांगत आहेत. काठी हातात धरून काठी लावायला सांगत आहेत. भगवंताबरोबर आपणही आपल्या गोवर्धनाचा भार आधी उचलावा लागतो. मग भगवंत कृपा होते आणि पूर्ण कृपेचं छत्र आपल्यावरती धरलं जातं. पण त्यासाठी आपल्या गोवर्धनाची पूजा आपण करायची. त्यावेळेला दुखावलेला अहंकार जरी आपल्यावर मारा करत राहिला तरी भगवंतांचं नाम घेत भगवंतांच्या छत्राखाली येऊन उभं राहायचंय. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येकाने आपला भार उचलण्यासाठी प्रयत्न करायला चालू केला आहे. वासना, विकार सर्व काही दूर करून स्वच्छ मनाचा, शुद्ध मनाचा आधार घेतलेला आहे. शुद्ध चित्ताचा आधार घेतलेला आहे.
आणि हे प्रयत्न बघितल्यावर भगवंत कृपा करतात, जवळ घेतात. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. पण हा अहंकार कसा आहे बघा. भगवंतांनी सगळ्यांना सुरक्षित ठेवलंय. त्यांच्यापर्यंत आता पावसाचा मारा पोचत नाही, तरी सुद्धा हा अहंकार काही नमत नाहीये. 7 दिवस झाले अखंड कोसळतोय. सर्वत्र पूर आलेला आहे. आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा असा अहंकार उफाळून येतो, तेव्हा आपण बघतो काम क्रोधाचा मारा हा वाढत जातो. शब्दांच्या विजा चमकायला लागतात. कड 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 आवाज यायला लागतो. क्रोध बाहेर पडायला लागतो. अशा वेळी काय करायचं आहे? तर भगवंतांचं स्मरण ठेवायचंय. अहंकाराचा मारा झाला तरी नामस्मरणाचा गोवर्धन उचलायचा आहे. म्हणजे इतकं खोल नाम, इतकं अखंड नाम आपल्याला घ्यायचंय की त्याचा गोवर्धन पर्वत व्हायला पाहिजे, नामाचा पर्वत व्हायला पाहिजे. म्हणून अखंड नाम घ्यायचं आणि त्या अहंकारावरती नामाचा मारा करत राहायचा. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि जेवढं आपण शांतपणे भगवंतांचं स्मरण करीत नाम घेऊ, भगवंतांच्या सान्निध्यात असल्यामुळं आपण उलटा मारा कोणताही करत नाही आहोत, प्रतिकार करीत नाही आहोत. भगवंतांच्या सान्निध्यात राहिलेलो आहोत. अशा वेळेला तो अहंकार नमतं घेतो आणि भगवंतांच्या चरणी धावत येतो. त्या अहंकाराला कळतं की आता ह्या चित्तामध्ये, ह्या अंतःकरणामध्ये साक्षात परमेश्वर प्रकट झालेला आहे. त्यामुळे देहाचा अहंकार हा परमेश्वराच्या चरणी माथा टेकून नतमस्तक झालेला आहे, शरणागत झालेला आहे. अशा शरणागताला भगवंतांनी अभयदान दिलेलं आहे. अहंकाराने आपला सगळा मारा आवरून घेतलेला आहे. आता त्याची कुठलीच मात्रा भगवंतांसमोर चालत नाहीये. अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला आहे. देहाचा अभिमान नष्ट झालेला आहे. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते
वासुदेवाय. आणि अहंकाराने अंतःकरणाची जागा पूर्ण रिकामी करून दिलेली आहे. आणि भगवंत त्या अंतःकरणामध्ये विराजमान झालेले आहेत. गोवर्धनाची पूजा इथे परिपूर्ण झालेली आहे. आणि त्या गोवर्धनावरती ज्ञानगंगेचा उगम झालेला आहे. क्षीरगंगेचा उगम झालेला आहे. आपलं मन, चित्त, सर्व काही त्या ज्ञानगंगेमध्ये, क्षीरगंगेमध्ये तृप्त झालेलं आहे. अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत. अहंकार, विकार, वासना सर्व काही निघून गेलेलं आहे. अतिशय शुद्ध चित्त झालेलं आहे. आपल्यालाही जाणवतंय एक प्रचंड ऊर्जा आपल्यावरती पूर्ण धरली गेलेली आहे. गोवर्धन पर्वत आपल्या माथ्यावर आहे आणि त्यातून अखंड ऊर्जा, अखंड ज्ञान आतमध्ये पाझरत आहे. आपण अतिशय सुरक्षित आहोत, कारण आता आपल्यामध्ये कोणताही अहंकार नाही. फक्त जे दिसतंय ते परमेश्वराचं रूप आहे. प्रत्येकामध्ये फक्त भगवंत आहेत, फक्त भगवंत आहेत. जिथे बघू तिथे प्रत्येकाच्या अंतःकरणातील तो गोवर्धन गिरीधारी उभा आहे. कृपा छत्र धरून उभा आहे. आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये सामावून गेलेलो आहोत. भगवंता, मी तुझा आहे, तुझा आहे. आता तुझा नाही तर तूच माझ्यामध्ये आहेस. तू आहेस, तू आहेस, मी नाही. म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. हीच तर सर्व गोप गोपिकांची अवस्था आहे. भगवंत अखंड आमच्या हृदयात आहेत आणि त्या भगवंताबरोबर त्यांचं संभाषण चालू आहे, त्यांचा व्यवहार चालू आहे. आणि त्या एकरूप झालेल्या आहेत. तोच भाव आपण मनामध्ये ठेवणार आहोत. मी म्हणजे एक व्यक्ती, मी म्हणजे देह, मी म्हणजे सरिता, मी म्हणजे नीता, मी म्हणजे चित्रा, मी म्हणजे सुयोग. या सगळ्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. आता मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे आत्मरूप आहे आणि मीच तो परमात्मा आहे. हेच भगवंतांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि हेच आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण ठसवायचं आहे. म्हणून आपण भगवंतांच्या चरणी जशी इंद्र देवता पूर्ण नतमस्तक झाली, शरणागत झाली,
तसा आपला अहंकार आपण शरणागती घेऊन भगवंतांच्या चरणी अर्पण करीत आहोत. अशा भावनेने भगवंतांच्या सुकोमल चरण कमलांवरती हळुवारपणे माथा टेकीत आहोत आणि अहंकार सर्वस्व अर्पण करत आहोत. नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 प्रत्येक नामाबरोबर गोवर्धन पर्वतासारखी शक्ती, नामस्मरणाची शक्ती, प्रचंड ऊर्जा, सुरक्षतेची भावना, अहंकाराचा नाश असं सर्व काही आपल्या आतमध्ये उतरलेलं आहे आणि अंतःकरणामध्ये फक्त भगवंत 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 आहेत. आणि आता गोवर्धनासारखंच आपलं जीवन हे आपण परोपकारासाठी उपयोगाला आणणार आहोत. जी काही आपल्यावरती वृक्ष वल्ली उगवलेली आहेत, म्हणजेच आपल्या कर्मातून आपण प्रत्येकाला तृप्तता देणार आहोत. कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता, कुठलाही द्वेष, मत्सर, आकस, कुठलाही भाव मनात न ठेवता, जो आपल्यापाशी येईल त्याला तृप्त करायचं, आनंद द्यायचा आणि नामात रमायचं. हा भाव आज पूर्णपणे मनात ठेवूया आणि अशीच गोवर्धनाची पूजा आपण करत राहूया, जेणेकरून भगवंतांचं सान्निध्य आपल्यामध्ये राहील. भगवंत आपल्या अंतःकरणात आनंदाने विराजित होतील. हा भाव ठेवून परत नमस्कार करूया, सर्वस्व अर्पण करायचा प्रयत्न करूया आणि नाम घेऊया. प्रत्येकाने मनामध्ये नाम घ्यायचं आहे. 3 वेळेला, 5 वेळेला, 7 वेळेला. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम आनंदाच्या गिरक्या आपल्या अंतःकरणात चालल्यात. नाम घेणं थांबूच नये. नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं प्रत्येक पेशीतून स्पंदन निर्माण होत आहेत.
सगळ्या शरीरात ती स्पंदनं फिरत आहेत आणि भगवंत मुरली हातात घेऊन आपल्या अंतःकरणामध्ये उभे आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि आपलं ध्यान आपण आपल्या हृदयस्थ परमेश्वरावर पूर्णपणे केंद्रित केलेलं आहे. तेजाचा, आनंदाचा, चैतन्याचा लोटच लोट अंतःकरणात भरलेला आहे. तो पूर्णपणे साठवून घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम ओम ओम. हळूहळू ही स्पंदनं आपल्या शरीरात पूर्णपणे स्थिरावलेली आहेत. हळूहळू भानावर येत आपले हात पाय यांची बोटं हलवूया आणि आपल्या हृदयात आता भगवंत आहेत या पूर्ण भावनेने हात जोडून नमस्कार करूया. हात एकमेकावर चोळूया आणि हात आपले डोळ्यांवर घेऊया. आता बाह्य विश्वांकडे ही नजर वळू नये म्हणून आपण नामाची स्पंदनं घेतलेले हात डोळ्यांवर ठेवत आहोत. आणि जरी डोळे उघडले तरी आतल्या भगवंताचं आपण सतत दृष्टीसमोर रूप आणणार आहोत आणि आनंद घेणार आहोत. त्याच ध्यानात उघड्या डोळ्यांनी आपण राहणार आहोत. तेव्हा आपले हात डोळ्यांवर घ्या आणि नाम घेत हळूहळू डोळे उघडा. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू डोळे उघडा. गोवर्धन पर्वतासारखा भगवंत, अति विशाल असा भगवंत आपल्या समोर उभा आहे. तेव्हा सद्गुरूंच्या चरणी आजचं हे ध्यान विसर्जित करूया. सद्गुरू आणि भगवंत वेगळे नाहीतच म्हणून नतमस्तक होऊया आणि हे ध्यान विसर्जित करूया. अखंड भगवंत आपल्यामध्ये आहेत. कुठल्याही प्रसंगात आपल्यावरती छत्र सावली धरून उभे आहेत. शांत व्हा, शांत व्हा. भावना उचंबळून आल्यात, त्या आपल्या अश्रूंद्वारे बाहेर येऊ द्या. मन त्याच्यामुळे एकदम शुद्ध होतंय. आपला अहंकार त्यातून वाहून जात आहे आणि अखंड भगवंता तुझ्या चरणाशी आम्हाला राहायचं आहे असाच भाव निर्माण होतोय. आणि हे आलेले अश्रू म्हणजे प्रेम गंगा, तीच आपण भगवंतांच्या चरणी अभिषेकासाठी वाहत आहोत. त्याचा अभिषेक करत आहोत असा भाव मनात ठेवूया आणि तेच तीर्थ प्राशन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.